हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर मराठीतून सगळे काही लेक्चर अपलोड होत आहेत तुमच्यासाठी। तिसरा चॅप्टर चालू आहे, खूप डिटेल शिकवत आहे, पण तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे। आणि एक काम करायचं, या चॅनलला तुम्हाला जर खरंच मराठीतून तुम्हाला खूप चांगले जर असल्या प्रकारचे कॉन्सेप्ट कंटेंट जर पाहिजे असतील, त्या चॅनलला फॉलो करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या कॉलेजमध्ये शेअर करा, खूप चांगला सपोर्ट भेटावा। का? कारण की मराठी माणसासाठी मराठीतून काहीतरी येत आहे, तर मराठी माणसांना निश्चित तुम्ही सपोर्ट करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। चला, आजचा व्हिडिओ आहे 12वी साठी अतिशय महत्त्वाचे जे काही डेरिव्हेशन्स असतात हे मुलाला जमत नाहीत, आणि महत्त्वाचे डेरिव्हेशन्स पण एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे तुम्हाला हे डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। आता आमच्याकडे जर क्वेश्चन्स असतील पण त्याचं उत्तर जर नसेल तर आणखीन कन्फ्युजन वाढतंय। पण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बाबा। काय व्हिडिओ आहे सर, काय व्हिडिओ आहे? अरे बाबा इकडे बघ व्हिडिओ काय आहे ते। व्हिडिओत असं आहे की महत्त्वाचे फिजिक्स 1 चे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन याच्यामध्ये दिले मी। बरं, मग हे डेरिव्हेशन आता चॅप्टर वाईज रोटेशनल डायनामिक्स मधलं कोनिकल पेंडुलमचा क्वेश्चन पण दिला, त्याचं डेरिव्हेशन पण दिलं, बघ डायग्राम दिली मस्त। आता काही मुलांना वाटेल की सर याच्यात तर थेरी दिली नाही बाबा। बाबा तुला सांगतोय, थेरीला जास्त मार्क नसतात, हे प्रूफ पण करून देऊ शकतो बरं मी, असं काही नाही आहे। तर माझी इच्छा काय बरं, डेरिव्हेशन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम हा क्वेश्चन होता, त्याचं डायग्राम होती, त्याचं डेरिव्हेशन्स होतं, जेणेकरून की तुम्हाला चांगले मार्क पडावे ही त्याच्यातून अपेक्षा होती। तर हे बघ, हे पूर्ण डेरिव्हेशन दिलं, पिरियड फ्रिक्वेन्सी सगळं दिलेलं आहे। मग दुसरा क्वेश्चन काय आला होता क्वेश्चन, आणि हे क्वेश्चन आलेले पण आहेत, महत्त्वाचं आहे। ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल हा क्वेश्चन दिला, मग आम्ही डायग्राम दिली, डायग्राम दिल्यानंतर तुम्हाला इथे मी डेरिव्हेशन दिलेलं आहे, मिनिमम मॅक्झिमम स्पीड काढून दिलेली आहे। बघा ही अप्पर स्पीड म्हणजे मॅक्झिमम स्पीड, हे तुम्हाला मुद्दामून दिलं, क्वेश्चन दिला, पुन्हा त्याचा आन्सर लिहून दिला। डेरिव्हेशन म्हणजे खूप काही कधी पुस्तकात बघून मुलाला चक्कर येते की सर एवढं मोठं डेरिव्हेशन कसं करू भाव, कसं नाही। हे डेरिव्हेशन या पद्धतीने दिले तरी तुम्हाला मार्क पडतील। डायग्राम महत्त्वाची असते आणि त्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं असतं, तर निश्चित तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो बरं बाळा। हे प्रत्येक चॅप्टर वाईज दिला असं नाही, बघ प्रत्येक इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याचं डेरिव्हेशन, इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याचं डेरिव्हेशन, इम्पॉर्टंट क्वेश्चन। मग हे कुठे भेटणार आहे बरं सर आम्हाला? हे भेटणार आहे बाबा, काहीच नाही करायचं, मस्तपैकी रपचिक पहिल्यांदा PGMN ॲप नावाचा ॲप डाउनलोड करायचं। ते कुठे आहे बरं सर ॲप? ते ॲप आहे प्ले स्टोअर नावाचं असतं, तिथं जायचं, PGMN ॲप, तिथं डाउनलोड इन्स्टॉल म्हणून येईल, तिथं बटन दाबायचं, ओपन करायचं, किंवा ॲप स्टोअर पण भेटेल। ओपन केलं की इथं 3 काड्या दिसतात बाबा, 3 काड्यावर काय करायचं, रपचिक लगे याला क्लिक करायचं, असा खटक लगे असं एक बोट लावायचं। तिथलं बोट लावलं की तुला असं काहीतरी दिसेल, इथं बघ कोर्स सर्टिफाईड ऑफलाईन डाउनलोड है ना, फ्री मटेरियल असं दिसेल, त्याला धरायचं, कुठेही बोट लावायचं नाही, इथंच बोट लावायचं नाही। तर आपल्याला बोट कुठेही उंगली करणे की आदत होती असं आपण हिंदीत म्हणतो, तसं इथंच बोट लावलं। बोट लावलं की भाऊ इथं तुला दिसेल HSC बोर्ड 2026 इम्पॉर्टंट क्वेश्चन, तिथं तुला क्लिक करायचं। आता तिथं जर तू जर असं खटकन लगे उंगली केली की लगेच तुला नाही का तिथं फोल्डर दिसतील आणि तिथं हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट दिसून जातील। तुझा फायदा आहे भावा, फ्रीमध्ये आहे, काही पैसे नाही। बघ मेकॅनिकल प्रत्येक चॅप्टरचे डेरिव्हेशन्स, प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत। सर मग आम्हाला थेरी लिहिता येणार नाही काय? नाही, येईल भाऊ, तर टेन्शन नको घेऊ, आधी तू डेरिव्हेशन तर कर प्रॉपर, डेरिव्हेशनलाच मार्क आहेत। हे क्वेश्चन बघ मार्च 2023 मध्ये आलेला क्वेश्चन्स आहे। आता प्रत्येक जे काही क्वेश्चन्स आले ना त्याचेच तुला इथं दिसेल, प्रत्येक चॅप्टर बघ इथं मस्त रपचिक करून घे बाबा, तुझा फायदा आहे, तुझ्यासाठी हे तुला दिलेलं आम्ही। बघ इलेक्ट्रोस्टॅटिक प्रत्येक चॅप्टरचे डेरिव्हेशन्स आहे, तू असं काही घाबरू नको। बघ 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 बाबा, बघ करंट इलेक्ट्रिसिटी, आता नंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, बघ इथं सगळे दिलेलं आहे, दिलं का भावा? बघ बरं याचे डेरिव्हेशन दिलेले आहेत का सगळे? बघ नेक्स्ट चॅप्टर चालू झाला, बघ आता EMI पण आला का नाही? EMI झाले की AC सर्किट आला, AC सर्किट झाल्यानंतर हा कोणता चॅप्टर आहे बाबा? बघ बरं ह्या कोणता भाऊ? ड्युअल नेचर आहे। ड्युअल नेचर झाल्यानंतर हे सगळं दिलेलं आहे, तर हे तर आहेच। हिच्या व्यतिरिक्त कोणाला जर CET GT जर शिकायचे असेल भावड्या तर ये ना भाऊ इथं रपचिक। काय तुला ताण काय आहे मला काही कळालं नाही है ना, तुझा ताण मी काढून टाकतो। तुला जर आणखीन जर CET GT बोर्ड जर शिकायचं असेल त्याच्यासाठी पण कोर्सेस आहेत। जे मुलं ड्रॉपर आहेत त्यांनी या कोर्समध्ये यावं, CET साठी टॉपर ॲडव्हान्स बॅचमध्ये इथं फुल इयर पूर्ण कोर्स आहे। याच्यात तुला फ्री काय माहिती आहे का? माहिती आहे का नाही बाबा? इथं फ्री आहे काय? क्रॅश कोर्स, लक्षात घे, ठीक आहे ना। त्याच्यानंतर ज्यांना रेकॉर्डेड पाहिजे असेल कमी पैशात 1499 मध्ये 1500 रुपयात, तर हा कोर्स पण आहे PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ। जर इंजिनिअरिंग करायचं असेल नुसतं फक्त फिजिक्सच पाहिजे रेकॉर्डेड बॅच,
कमी पैशात 899मध्ये हे पण घेऊ शकतो. हे तुमच्यासाठी आहे, तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर भेटूया पुन्हा अशा सेशनमधून. तुम्हाला काय काय पाहिजे ते लिहा, इथं मी खूप काही तुम्हाला देण्याची इच्छा आहे. चला भेटूया, बाय बाय, जय हिंद, जय भारत.